माननीय अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की भारताच्या संविधानामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये प्रत्येक राज्याने युनिफॉर्म सिव्हिल कोड तयार करावा अशा प्रकारचे डायरेक्टिव्ह भारताच्या संविधानाने दिलेले आहेत आणि त्यानुसार 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तो तयार करण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल अशी मी घोषणा केली होती। त्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती श्रीमती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती गठीत करण्यात येत आहे। समितीची रचना खालीलप्रमाणे आहे। न्यायमूर्ती रंजना देसाई, माजी न्यायाधीश माननीय सर्वोच्च न्यायालय, न्यायमूर्ती RC चव्हाण, माजी न्यायाधीश माननीय उच्च न्यायालय मुंबई, न्यायमूर्ती SG मेहरे, माजी न्यायाधीश माननीय उच्च न्यायालय मुंबई, श्री DK जैन, माजी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ, माजी महाअधिवक्ता महाराष्ट्र राज्य, श्री रमेश पतंगे, पद्मश्री आणि संविधानाचे अभ्यासक, डॉक्टर सुवर्णा रावल, शिक्षण तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या, अशा 7 जणांची समिती या ठिकाणी ही गठीत करण्यात येते आहे आणि साधारणपणे पुढच्या 6 महिन्यामध्ये या समितीने आपला अहवाल द्यावा असं अपेक्षित आहे। आमचा प्रयत्न असेल की अशा प्रकारचा अहवाल घेऊन आपलं जे नागपूरचं अधिवेशन आहे, शीतकालीन अधिवेशन, या अधिवेशनामध्ये हा कायदा या ठिकाणी दोन्ही सभागृहापुढे आणावा अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत।